हॅलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर वडाखाली बसलो आहे, थोड्या वेळाच्यात ओम येतो आहे. ओम आल्यावर दाखवतो तुम्हाला. ओम आलाय कसं काय, स्कूटी नाही आज. तर गाईज ओम आलाय, हे ओम इथं बसलाय तोंड लपून. रुपये इथंच बसलाय, मोबाईल बघत बसलाय. रुपयान जबरमध्ये आज भांडणं केल्यात, मारामारी केल्यात. दाखव त्याचा मी दाखवून त्याचा मी दाखव की कठीण दाखव म्हण. तुझी दाखव. हा सांग कसल्या दादा हो तुला काय म्हणतो. तर गाईज आता मी चाललोय मामाच्या तिकडं आजीला भेटायला. आता मम्मी कशी असते, मम्मीला चाललेलंच नाही, एकटाच चाललोय मी. आजीला आता खूप दिवस झालं नाही का गेलेली, तिला भेटून वगैरे येतो, उद्या वगैरे येईन. आता गेल्या दाखवत तुम्हाला तिथं. तर गाईज आता निघालोय मी. ओ म्हणते अजून आहेत तिथंच. हा काय म्हणला, हा जाऊच नको. जातो बाय 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 करा त्याला. तर गाईज आता आलोय मी जिलेबी घ्यायला, गरम गरम. तर आत्ताच काढली, म्हणजे सॉरी होऊ शकतात नाही का. तर गाईज दीदी आल्या. थांब की अशी, ऐक ना ऐक ना ऐक की, मी काय म्हणतोय, पण मी तुला न्यायला नाही आलो, मी वाट चाललोय वाटलो तुला. कुठं जा नी, मी चाललोय खरं वाटलो तुला चाललोय. चल बस सोडतो. तर गाईज दीदीने आणलंय, काय पाच आणलंय ते ज्यूस प्यायला आणले, काही ना काहीतरी फुकटच्या पैशाने ते पाजणार आहे. तर काय झालंय आता नको आईस्क्रीम खायची तिथे म्हणते, माझ्या वरची घेऊ आईस्क्रीम वगैरे. तिने पायनॅपल घेतलाय, मी लस्सी घेतली. गाईज तिथे बस स्टॉपवर सोडले, आता मी चाललोय निघालोय म्हणजे. तर गाईज खेडच्या पुलावर आलोय आता. नदी बघू शकतात कसली भारी आहे. आणि या साईडला बघू शकतात सनसेट होतो असला भारी. तर गाईज बघू शकतात भीमा नदी ही कसला भारी सनसेट होतोय. व्ह्यू असला भारी वाटतो ना, खूप जास्त. मासे पकडणारी गँग आहे सगळे. तर गाईज आत्ता चालू आहे घरी मी. कृष्णा दुकानात आहे, तशी शाईनिंग मारतोय हसून नाही का. लाईट गेली आहे सगळ्या गावातली, इन्व्हर्टरमुळे चालू आहे आमचं. तर गाईज आजी इथं बसल्या ही घेऊन. आता आजीला थोडं थोडं पाय टाकवायला लावल्यात, हा ना. आजीला तिकडं सर्दी झाली त्यामुळे इकडं आल्या. तिथं बांधलंय ती तसलं, ही धरायला उठायला फिटायला. हां बरं आहे का आता सांग. बरं नीट बोल बरं आहे ना. हां सांग आता तुझं काय आहे का, काय असलं तर बोल की. काहीच माझं नाही. काय बरं आहे काय. दवाखान्यात कधी जायचं आता तुला. दवाखान्यात परवा दिवशी. परवा दिवशी निघला झालं झालं. झोप की मग. आता बसता आलं बाबा. हा होय. पेमेंट झालंय का तुमचं, पैसे गुंतले का तुमचे. कट झालं का. फोन पे भांगार आहे ना, भांगार आहे का मग फोन पे. कट झालं तर ते अजून चाललंय. काय किसने असलं. दाखवा दाखवा की एकदा अजून दाखवा की. तो दाखवणारच तुम्ही आता. संपला विषय का. किसन्या त्याला टाकणार होय. काला माऊले बोला. आम्ही दुकानात बसलोय. त्याला मिरिंदा पाहिजे. माऊली काय पाहिजे. मामा तिथं बसल्यात खाली बनेलो. करे बंद
तर गाईज कृष्णा आता बंद करतोय दुकान. हा तर गाईज वरती झोपण्यासाठी आलो. खाली खूप जास्त गरम होत होतं. टेरेसला आहेत आम्ही. कृष्णा इथं झोपलाय मोबाईल बघत. माथेरानला जायचंय त्याला. होय माथेरानला जायचंय तुला. मग कशाला विचारतोय माथेरानला कसं जायचं काय. तर गाईज अजून लाईट नाही आली गावातली. आमच्यात फक्त इन्व्हर्टर आहे म्हणून लाईट आहे. सगळीकडं अंधार आहे. बघू शकतात नाही का वार सुटल्यामुळे दरवाजा कसला हलतोय जास्त. तर गाईज म्हणून बघू शकतात कसला भारी वाटतोय. आणि एकदा आम्ही झोपणार आहेत. तर गाईज आता झोपायचं आहे. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.